कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत तिढा पाहायला मिळतोय। मनसेनं या जागेसाठी अभिजित पाणसे यांना उमेदवारी दिली आहे। अभिजित पाणसेंना विजयाचा विश्वास व्यक्त त्यांनी केलाय। तसंच 12 वर्षात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी काय काम केलं असा सवालही पाणसेंनी उपस्थित केला। सोबतच कोकणातला रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण वचननामा नाही तर रोजगारनामा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गेले 2 टर्म म्हणजे 12 वर्ष निरंजनजी आमदार आहेत, ते प्रतिनिधित्व करतात कोकण पदवीधरचं। मी 2च प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू शकतो किंवा मी आवाहन करतो की ज्या मतदारांनी डावखरेंना मतदान केलेलं आहे, या 12 वर्षात ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं। ज्यांना ज्यांना असं वाटतंय की पदवीधरांकरता खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी काम केलं, त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं। मी रोजगारनामा जाहीर करणार आहे आणि ते काही असं काही रॉकेट सायन्स नाहीये। कोकणातली मुलं ही इंजिनियर ग्रॅज्युएट झाली की शहराकडे जी धावतात, त्याच्यापेक्षा कैक पटीने संधी इथे निर्माण होऊ शकतात। कैक पटीने इथे काही प्रशिक्षण केली तर त्यांना अत्यंत मोठ्या भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात। अनेक धंदे इथे उभे राहू शकतात। त्यांना पाठबळ, त्यांना मार्गदर्शन देण्याचं कुठलाही प्रयत्न जर होणार नसेल, संधीचीच उपलब्धता नसेल, तर आपल्या मुलांनी काय करायचंय?